माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेप्रकरणी मोठी अपडेट, निकाल लांबला। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली। या शिक्षेविरोधात कोकाटे यांनी सोमवारी वरिष्ठ न्यायालयात दाद मागितली होती। न्यायालयाने त्यांना सुनावणी पूर्ण होईपर्यंत जामीन मंजूर केला आहे। राज्याचे कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांनी बनावट कागदपत्रे सादर करून मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका घेतली। न्यायालयाने 1995 मधील या प्रकरणी निकाल देतानाच कृषी मंत्री कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली। या प्रकरणी मंत्री कोकाटे यांनी त्यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालय अंतिम निकाल देण्याची शक्यता आहे। कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती मिळण्यासाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात अपील केलं होतं। याच्या अपिलावरील सुनावणी पार पडल्यानंतर न्यायालयाचा थोड्याच वेळात निकाल जाहीर करणार आहे। कोकाटेंना बनावट कागदपत्रांनी फसवणूक प्रकरणी शिक्षा झाली आहे। एकीकडे राज्यात बीड हत्या प्रकरणी आधीच महायुती सरकारमधील अन्न व नागरी पुरवठा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप होत आहेत। अशातच राष्ट्रवादीचे दुसरे नेते माणिकराव कोकाटे हेही अडचणीत आल्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह महायुती सरकारची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे। याबाबतच्या लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार कोकाटे यांना शिक्षेवरील स्थगिती मिळणं अपेक्षित आहे। तसे न झाल्यास कृषी मंत्री कोकाटे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष दोघेही अडचणीत येण्याची शक्यता आहे। महायुतीच्या सरकारच्या मंत्रिमंडळात शिक्षा झालेले कोकाटे हे पहिलेच मंत्री आहेत। त्यामुळे महायुतीपुढे राजकीय पेच वाढण्याची शक्यता आहे। विरोधकांकडून या संधीचा लाभ उठवण्यासाठी मंत्री कोकाटे यांच्यावर कारवाईची मागणी होतीये। दरम्यान या संदर्भात मूळ तक्रारदार आणि माजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या कन्या अंजली राठोड यांनी कृषी मंत्री कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देऊ नये असा अर्ज दिला होता। मात्र न्यायालयाने तो अर्ज फेटाळला। या निमित्ताने सिन्नर तालुक्याच्या राजकारणातील दिघोळे विरुद्ध कोकाटे हा वाद पुन्हा एकदा पुढे आला आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली। या शिक्षेविरोधात कोकाटे यांनी सोमवारी वरिष्ठ न्यायालयात दाद मागितली होती। न्यायालयाने त्यांना सुनावणी पूर्ण होईपर्यंत जामीन मंजूर केला आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।